तुम्हाला कधी असं वाटलं की आपण मेडिटेशन केलं पाहिजे, नामजप केला पाहिजे, जगाकडे उघड्या डोळ्याने पाहण्यापेक्षा बंद डोळ्याने आपल्या आतलं जग पाहिलं पाहिजे, असं कधी वाटलं तुम्हाला? मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला की कोणत्या धर्मात काय आहे, त्यामुळे मी साधना मार्गामध्ये वळलो. एका शब्दात जर सांगायचं झालं तर परमेश्वर एकच आहे, बाकी त्याचे सर्व स्वरूप आहेत. मी, माझी बायको आणि माझी बहीण आम्ही एक हॉटेलमध्ये गेलेलो डिनरसाठी, आणि त्या हॉटेलमध्ये आम्हाला एक परी दिसली सर. तुम्ही जे म्हणता ना साधना मी करतो किंवा मेडिटेशन करतो, तर म्हणजे ते मेडिटेशन म्हणजे काय काय करता? मी जी साधना करतो ती फक्त आज्ञाचक्राची करतो सर. 4 खोपड्या ठेवलेल्या, परत असा ट्रायंगल होता उलटा, एक असा सरळ ट्रायंगल, एक असा उलटा ट्रायंगल, आणि असं एक गोल होतं. आणि महाकालीची विद्या वापरून, एकदम घाण तुच्छ अशी विद्या वापरून ती क्रिया केलेली सर, जी कोणालाही तोडता येऊ नये. तुम्ही भूत पाहिलेत म्हणजे? भरपूर सर. कसे दिसतात? एक सूक्ष्म आत्मा असते सर, प्रत्येकाचा कर्मानुसार त्याला ते सूक्ष्म शरीर मिळतं सर. मग त्या एनर्जीचं काय होतं, ज्या एनर्जीने याला मारून त्याची एनर्जी ताब्यात घेतली? ती एनर्जी ग्रुपमध्ये काम करते सर. ग्रुप असतो त्यांचा खूप मोठा, आणि अशा ग्रुपना आपल्या ताब्यात करून ठेवतो तो म्हणजे तांत्रिक. आणि सुसाईड जितके आत्ताचे यंगस्टर जे आहेत ते सुसाईड करतात सर, ह्यांच्या मागं 100% निगेटिव्ह एनर्जीचा हात असतो. ते स्वतः कधीही सुसाईड करत नाहीत, त्यांना इन्फ्लुअन्स केलं जातं. अजून कुठले आत्मे येतात मग भेटायला तुम्हाला? तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्राच्या समृद्ध मंचावरती, म्हणजेच राजमंचावरती. मी डॉक्टर राज जाधव तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपल्या राजमंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत एक साधक आकाश आवळे सर. आकाश आवळे हे एक साधक आहेत, मेडिटेटर आहेत, आणि बऱ्याच दिवसापासून ते साधना करत आहेत. या साधनेच्या मार्गावर असताना त्यांना जे काही वेगवेगळे अनुभव त्यांच्या आयुष्यात आले, ते अनुभव शेअर करण्यासाठी म्हणून ते आज आपल्या मंचावरती आलेले आहेत. मी तुमचा फार वेळ घेणार नाही, आपण सरळ आकाशजीकडे वळूयात आणि बघूयात आकाशजी आज आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना काय सांगतायत. नमस्कार. नमस्कार सर. खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. धन्यवाद सर. कसे आहात? मजेत. मला असं वाटतं आपली ओळख झालेली आहे, परंतु माझ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही थोडक्यात जर तुमचा परिचय करून दिलात तर आपण नंतर मुक्त चर्चा करूयात. माझं नाव आकाश आवळे, मी कोरजमधून आलेलो आहे सर, आणि मी एक मेडिटेटर आहे, आणि साधना या मार्गामध्ये मला आलेले एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी आलेलो आहे सर. बरं, किती दिवसापासून साधना करता? आणि काय होतं की आपण जन्मताच कोणी साधक नसतो. साधना आजकाल आपण सनातन धर्माचे मुख्य कोर आहे, तरी पण आपण काही साधक म्हणून जन्माला येत नाही. बरोबर सर. तुम्ही ही साधना म्हणा किंवा हे मेडिटेशन म्हणा, हे किती दिवसापासून करताय आणि इकडे तुम्ही कसे वळालात? मी गेली 7 वर्षापासून करत आहे सर मेडिटेशन. आणि मेडिटेशन मागे वळण्याचा एकच हेतू होता, तो म्हणजे नकारात्मक ऊर्जा, नेगेटिव्हिटी मी बघितलेली सर पहिल्यांदा, आणि मला ह्या गोष्टीवरती विश्वास नव्हता मुळेच. मग त्यानंतर मी ह्या साधने मार्गात वळलो, की साधना मार्गातूनच सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त साधनेतूनच मिळू शकतात. ह्या एका कारणासाठी मी साधना मार्गात उतरलो. तुम्ही या साधना मार्गाकडे, किंवा तुम्हाला कधी असं वाटलं की आपण मेडिटेशन केलं पाहिजे, नामजप केला पाहिजे, जगाकडे उघड्या डोळ्याने पाहण्यापेक्षा बंद डोळ्याने आपल्या आतलं जग पाहिलं पाहिजे, असं कधी वाटलं तुम्हाला? काही इन्सिडेंट्स घडला का तुमच्या लाईफमध्ये असं? हो सर, माझं एक ऑपरेशन झालेलं निमोथोरॅक्सचं. माझं एक साईडचं लंग्स पूर्णपणे लीक झालेलं सर, आणि त्यातून मी वाचलो. तो माझा नवीन आयुष्य मिळालं सर मला तिथून. आणि नवीन आयुष्याची सुरुवात ही पूर्णपणे व्यवस्थित करावी, ह्यासाठी मी धर्माकडे वळलो. धर्म, साधना मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला की कोणत्या धर्मात काय आहे, त्यामुळे मी साधना मार्गामध्ये वळलो. बरं, आणि काय कळलं तुम्हाला या साधनेतून? धर्म काय कळला तुम्हाला? धर्म हा कळला की सर, परमेश्वर एकच आहे. पूर्ण एका शब्दात जर सांगायचं झालं तर परमेश्वर एकच आहे, बाकी त्याचे सर्व स्वरूप आहेत. मी बायबलचा अभ्यास केला सर, मी मुस्लिम धर्माचा अभ्यास केला, बरेचसे धर्म आहेत ज्यांचा अभ्यास केला. त्या सगळ्याचं सार एकच कळालं मला की परमेश्वर एकच आहे. बर,
आणि काय साध्य झालं? म्हणजे आता किती दिवसापासून करताय हे तुम्ही मेडिटेशन वगैरे? मी गेली 7 वर्षापासून करतोय सर. हं, हं. आणि यातून एकच कळते की परमेश्वर बाहेर नसून तो आपल्या आतमध्येच आहे. हं, हं, आणि आपण बाहेर मंदिरामध्ये न शोधता, मस्जिदमध्ये न शोधता, चर्चमध्ये न शोधता आपल्या आतमध्ये शोधायला पाहिजे. हं. सगळ्यात मोठी ऊर्जा ही आपली अंतरात्म्याची ऊर्जा आहे. हं, ती जाणून घ्यायचा जो प्रयत्न करेल तोच खरा साधक असं मी म्हणेन सर. बरं. काय एक्सपिरियन्सेस आले तुम्हाला? म्हणजे कसा होता तो एक्सपिरियन्स तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मेडिटेशन केलं? बरं काय असं म्हणजे बरं तुम्ही जे म्हणता ना साधना मी करतो किंवा मेडिटेशन करतो, तर म्हणजे ते मेडिटेशन म्हणजे काय? आता बऱ्याच लोकांना मेडिटेशन म्हणजे काय फक्त डोळे मिटून बंद बसणे, डोळे मिटून बसणे ह्यालाच लोक मेडिटेशन म्हणतात. परंतु त्याच्यात सुद्धा खूप प्रकार सांगितलेत आपल्या हिंदू होय धर्मामध्ये. होय होय. मग तुम्ही त्राटक सारखे विधी असतील, मग तुम्ही ओमकार असेल, मग तुम्ही फक्त आज्ञाचक्रावरती ध्यान करून असेल किंवा चक्रावरती जे काय म्हणजे तुम्ही साधना करता ती कुठल्या प्रकारची असते? काय करता म्हणजे मी जी साधना? साधना करतो ती फक्त आज्ञाचक्राची करतो सर. हं, फक्त आणि फक्त आज्ञाचक्राची करतो. कारण की आज्ञाचक्र हे असं चक्र आहे जे अ, या चक्रापासून काहीही लपत नाही सर. हं, संपूर्ण ब्रह्मांड बघण्याची ताकद ह्या एकाच चक्रामध्ये आहे. ते म्हणजे आज्ञाचक्र. हं, आणि माझी पूर्ण साधना त्या चक्रावरतीच असते, हं, की ह्या चक्राला अजून पॉलिश कसं करता येईल, हं, अजून डायमेन्शन कसे बघता येतील. हं, ह्या चक्रा थ्रू आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो सर. हं, की आता तुमच्या घरात किती मेंबर आहेत हे आपण हं, आज्ञाचक्रावरून इथं बसून बघू शकतो. ही आहे आज्ञाचक्राची एक ऊर्जा, एक ताकद. हं, आणि घरच नाही तर पूर्ण ब्रह्मांडमध्ये पूर्ण लोकांतर फिरू शकतो. हं, हं, मल्टिवर्स बघू शकतो. भरपूर काही करू शकतो सर. हं, आज्ञाचक्र इतकं ताकदवर आहे सर की उडत्या पक्षाला खाली पाडण्याची ताकद ठेवतं सर. हं, आणि ह्यासाठी त्राटक साधना, हं, बऱ्याचशा साधना आहेत त्यासाठी. हं. तुम्ही कुठली करता त्याच्यामध्ये? मी ध्यान साधना करतो सर. हं, परत त्राटक विधी सुद्धा करतो. हं, आणि नामजाप. हं. नामजप. 24 तास नामजाप. हं, ह्यामुळं आपली संकल्पशक्ती वाढते सर. हं, आणि संकल्पशक्ती आणि ध्यान ह्या हं. दोघांची ताकद जेव्हा लागते तेव्हा अशक्य काहीच राहत नाही. हं. बरं. काही अनुभव आले तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे? म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलंत, की मी मल्टिवर्स पाहू शकतो किंवा मी तशा निगेटिव्ह एनर्जीज पण पाहू शकत असाल हां तुम्ही. हां सर. तर असे काही अनुभव आले तुम्हाला तुमच्या आयुष्यात? भरपूर अनुभव आहेत सर, भरपूर. हं, सुरुवातीपासून सांगायचं झालं तर एक मजेदार किस्सा सांगतो सर. हं, मी, माझी बायको आणि माझी बहीण हं. आम्ही एक हॉटेलमध्ये गेलेलो हं, डिनरसाठी. हं, आणि त्या हॉटेलमध्ये आम्हाला एक परी दिसली सर. खूप सुंदर अशी एक परी होती. हं. सूक्ष्म रूपामध्ये असते सर ह्या. परी म्हणजे इतर लोकांना जी दिसू शकत नाही ती तुम्हाला दिसली. हां सर, आज्ञाचक्र तेच काम करतं जे इतर लोक ज्या साधारण दृष्टीनं बघू शकत नाहीत हं. ते दाखवण्याचं काम आज्ञाचक्र करतं सर. भौतिक गोष्टीच्या पलीकडची गोष्ट हां, दिसते भौतिक तुम्हाला. ओके. गोष्टीच्या हां. पलीकडच्या गोष्टी आज्ञाचक्र दाखवतं. हं, अशा गोष्टी दाखवतं की समोरच्या व्यक्तीच्या मनातले विचार, त्याच्या भावना हं, संपूर्ण ह्या आज्ञाचक्राने दिसायला चालू होत्यात सर. हं, आणि मग आम्ही तिला कनेक्ट केलं लगेच. हं. मग जेवल्यानंतर तिचा हट्ट होता की सोबत येण्याचा. मग आम्ही तिला सोबत घेऊन आलो आमच्यासोबत. ती त्या हॉटेलमध्ये का होती? हॉटेलमध्ये तिच्या असण्याचं कारण कसं असतं सर, आपण गुरुकडे जातो हं, की आपलं हॉटेल जास्त चालावं किंवा तांत्रिककडे जातो किंवा अशा बऱ्याचशा तिनी नारळ वगैरे देतात, हं, काही त्यांच्या सिद्धी देतात सर तिने. हं, हं, त्यामध्ये तिने ही परी दिलती हं, कारण की त्यांच्या हॉटेलचं अट्रॅक्शन वाढावं, हं, हं, हं. तिथली धंदा ऊर्जा, वाढावा म्हणून. धंदा वाढावा, हं, हं, त्या ऊर्जेसाठी दिलेली ती. हं. बरं. मग ती आणि तिथे होती. ती माझ्या साधनाची जी ऊर्जा आहे हं, तिला आकर्षित होऊन अशा येतात सर अशा ऊर्जा. साधनाची ऊर्जा एक अशी ऊर्जा असते ज्या सगळ्या एनर्जी बघू शकतात. हं, हं. आपण त्यांना एक प्रकाशासारखे दिसतो. अच्छा. मग ती तुमच्यासोबत येण्याचा हट्ट तिने केला. हट्ट पुढे केला. काय झालं? त्यानंतर आम्ही तिला घेऊन गेलो, हं, आमच्या घरी घेऊन आलो. हं, त्यानंतर तिने हे सांगितलं की मी इथे राहू शकणार नाही, हं, कारण की तिने आम्हाला अशा गोष्टी सांगितल्या की माझ्यावरती तंतक्रिया होती हं, आणि जोपर्यंत ही हटू शकत नाही तोपर्यंत मी इथं थांबू शकत नाही. त्यानंतर ती परत गेली.
मग आम्ही त्या गोष्टींचा अभ्यास केला की ती कोणती क्रिया होती, कोणी केलेली. काय होते ती क्रिया? ती क्रिया ही होती सर की त्यामध्ये मारण क्रिया होती, बऱ्याचशा क्रिया होत्या ज्यामुळे साधनामध्ये सिद्धी प्राप्त होऊ नये, म्हणजे जेणेकरून पूर्णपणे प्रगती होऊ नये, साधना सिद्धी ह्या क्षेत्रात प्रगती होऊ नये, अशा प्रकारच्या बऱ्याचशा क्रिया होत्या. हे आम्हाला त्यानंतर लक्षात आलं. मग आम्ही त्या क्रिया शोधत गेलो की ही कोणती क्रिया आहे, ही कोणती क्रिया आहे. मी, माझी बहीण, आम्ही दोघं मेडिटेशन थ्रू त्या क्रिया बघितल्या आम्ही कशा आहेत, काय आहेत. त्याचा पण एक एक्सपिरियन्स आहे सर की बहीण आलेली आमच्या घरी, ती पुण्याला असते. बरं. आणि रात्री 10 वाजता आम्ही बसलेलो सोफावरती आणि बाहेर खिडकीतून एक चुडेल आली सर. चुडेल? हां, एक चुडेल, केस पूर्ण अशी केस सोडलेली तिने. आणि ती जेव्हा येते तेव्हा सर तिचा एक नेगेटिव्ह ओरा असतो आणि एक अशी भीती वाटते. मग ती आल्यानंतर बहिणीने मला सांगितली की असं असं मागे येऊन थांबलेले आहे. म्हटलं ठीक आहे, आत बोलून घे, काय म्हणते बघूया. मग नंतर कळाले की ही ऊर्जा चोरून घेण्यासाठी येत होती. कोणाची? माझी. अध्यात्माची जी ऊर्जा आहे, पण मेडिटेशन थ्रू जी ऊर्जा मिळवतो ती ऊर्जा चोरून नेण्यासाठी ती एक चोर होती. बरं. मग आम्ही शोध घेतला की ही येते कुठून. मग मी पुढच्या दिवशी बहिणीला म्हटलं की आपण मेडिटेशनला बसूया आणि सोर्स बघायचा प्रयत्न करूया की ही येते कुठून. आम्ही मेडिटेशनला बसलो तर आम्हाला सोर्स बघायचा आम्ही जेव्हा प्रयत्न करत होतो सर, तेव्हा अक्षरशः तिने माझ्या बहिणीचा हात पूर्णपणे पिंगाळला. रिअलमध्ये पूर्णपणे असा मागं पिंगाळला. पूर्ण बहीण माझी आरडाओरडा करायला लागली की असं होत आहे, तसं होत आहे. तिला शांत केलं आणि मी ज्या देवतांचा, देवी देवतांचा नामजप करतो त्यांचं आवाहन केलं सगळ्यांचं. त्यानंतर आम्ही बसलो. त्यानंतर आम्हाला ती जिथं गेली तिथं तो तांत्रिक दिसला ज्याने क्रिया केलेली. कुठं? आम्ही म्हणजे फिजिकली नाही, ॲस्ट्रली सर. ओके. हां, सूक्ष्म लोकमध्ये गेलो आम्ही. मेडिटेशनला बसल्यानंतर डोळे बंद केले. डोळे बंद केल्यानंतर आज्ञाचक्रा थ्रू आम्ही सूक्ष्म लोकमध्ये गेलो जिथे ती ऊर्जा असते. आणि गेल्यानंतर आम्हाला दिसलं की तो तांत्रिक दिसला. ही जिथून आली तिथं सोर्स दिसला तो तांत्रिक. तांत्रिकने आम्हाला बघितल्यानंतर त्यानं लगेच मंत्रप्रयोग केला आणि तिथंच मला आणि बहिणीला दिसायचं पूर्णपणे त्याने बंद केलं. मी परत नाम जप करून ती क्रिया तोडली तिथंच आणि परत त्याचा पाठलाग केला. त्याचा पाठलाग केल्यानंतर आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो जिथं आम्हाला ती पूर्ण क्रिया दिसली. काय दिसलं म्हणजे? तिथं सर एक 4 खोपड्या ठेवलेल्या, परत असा ट्रायंगल होता उलटा, एक असा सरळ ट्रायंगल, एक असा उलटा ट्रायंगल, आणि असं एक गोल होतं. आणि महाकालीची विद्या वापरून, एकदम घाण तुच्छ अशी विद्या वापरून ती क्रिया केलेली सर, जी कोणालाही तोडता येऊ नये. आणि ही क्रिया तोडत असताना जवळजवळ आमचे 3 ते 4 तास आम्ही मेडिटेशनमध्ये बसलेलो सर. आता इतकी भयानक क्रिया बघितल्यानंतर आम्ही जे बागेश्वर धाम बालाजी सरकार आहेत त्यांच्या दूतांचं आवाहन केलं. म्हणजे तिने ज्या सिद्धी आणि शक्ती वापरतात त्यांचं केलं. परत दिल्लीमध्ये शनिधाम आहे त्यांचं केलं. वाडीमध्ये नरसिंहवाडी दत्त महाराजांचे जे ठिकाण आहे तिथले बरेचसे संत आले मदतीसाठी. मी जिथं कनेक्ट आहे तिथले सगळे दूत, तिथले सगळे देवी देवता मदतीसाठी आले आणि आम्ही ती क्रिया उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होतो तिथं, पूर्णपणे ती नष्ट करण्याचा. कारण की क्रिया एकदा दिसल्यानंतर ती नष्ट केल्याशिवाय आपण परत येऊ शकत नाही. नसेल तर त्याचा बाउन्स बॅक आपल्यावर फार मोठ्या प्रमाणात होतो क्रियेचा त्या. बरं. आम्ही नष्ट करण्याचा जसं प्रयत्न केला तसं समोरचा तांत्रिक त्याच्या विद्या वापरू लागला. मग असे हजारो देवी देवता दूत असे होते आणि त्यांचे सगळे तामसिक आणि वाईट विद्या, वाईट शक्त्या पूर्ण समोरून एक युद्ध चालू होतं. पूर्ण सर ते युद्ध 2 तास चालू होतं. 2 तास आम्ही पूर्ण ऊर्जा आमची पूर्ण डाऊन झालेली आणि असा क्षण आलेला की आता नाही बसू शकत, आता डोळे उघडायला लागणार. आणि डोळे पण उघडत नव्हते, पूर्ण असे झाले, डोळे उघडतच नव्हते.
मग शेवट एकच आव्हान केलं सर, ते होती माता कालीची. माता कालीचं जेव्हा आव्हान केलं सर, तेव्हा ती इतक्या विकराळ स्वरूपमध्ये आली आणि तो जो तांत्रिक होता त्याचं धड वेगळं केलं तिने सूक्ष्म लोकमध्ये. बर. हे सूक्ष्म लोकमध्ये तिचं धडच वेगळं केलं. बाकी सगळे देवी देवतांचं युद्ध चालू आहे इकडं. महाकाली जेव्हा आली तेव्हा तिनं विचारलं पण नाही की काय करायचं किंवा काय नाही. ती सरळ आली, तिनं बघितलं इकडं तिकडं आणि तांत्रिकचं धड वेगळं केलं. त्यानंतर आम्ही ती पूर्ण सगळी क्रिया जाळली. त्यामध्ये आम्हाला कळालं की माझी नखं, माझे केस, माझ्या शर्टाचा तुकडा, ते सगळं त्या क्रियामध्ये हंडीमध्ये होतं सर. सूक्ष्म लोकमध्ये हे बघत आहे आम्ही सगळं. माझी सगळी वस्तू त्या हंडीमध्ये होते, म्हणून ती क्रिया इतकी पॉवरफुल होती. बरं. आणि ही जेव्हा महाकाली आली तेव्हा त्यांची जी महाकाली देवी होती ती तिथं शांतच बसलेली. ही सगळी क्रिया आम्ही संपवली सर. तिथं मलिनता राहिलेली असते ती पूर्णपणे आम्ही नष्ट केली आणि त्यानंतर आम्ही परत आलो. आणि त्याच्या 7 ते 8 दिवसानंतर आम्हाला हे कळाले की तो जो तांत्रिक आहे तो एक्सपायर झालेला आहे रिअल वर्ल्डमध्ये. रिअल वर्ल्डमध्ये. आमच्यासाठी पण ही गोष्ट शॉकिंग होती की आम्हाला ही गोष्ट माहित नव्हती की सूक्ष्मलोकमध्ये घडलेल्या क्रिया इतक्या खतरनाक असू शकतात का, की त्याचा आपल्या लोकांवरती इतका परिणाम पडेल, ते पण 1 आठवड्यामध्ये. कसा मृत्यू झाला होता त्याचा? त्याच्या शरीराचं पूर्ण रक्त आटून तो पूर्णपणे सुकलेला आणि बरेचसे आजार झालेले सर त्याला आणि तो मेला. तो एक वाईट तांत्रिक होता सर. आणि प्रत्येक वाईट तांत्रिकाचा मृत्यू हा असाच होतो. त्याच्याच विद्या त्यालाच बांधून ठेवतात आणि त्याच नष्ट करून टाकतात पूर्णपणे. तंत्रक्रिया खूप भयानक आहे सर. आपण विचार सुद्धा करू शकत नाही. हे फक्त तेच रिलेट करू शकतात ज्यांच्यावर ते ऍक्च्युअल मध्ये त्या गोष्टी घडत आहेत त्यांच्यासोबत. सुपर नॅचरल पॉवर सोबत कधी एन्काउंटर झालंय तुमचं? म्हणजे सुपर नॅचरल म्हणजे सर पॉझिटिव्ह मध्ये का निगेटिव्ह मध्ये? भूत होत असतात सर सारखेच. काय असे एक्सपिरियन्स सांगू शकताय? भरपूर एक्सपिरियन्स आहेत ते जे पण सर. त्यामध्ये सांगायचं म्हणला तर सर, एक आश्रम होता आणि तिथे एक ब्रह्मचारी साधक होते, गुरु होते तिथले. आणि त्यांच्यावर सुद्धा एक आघोर विद्येने त्यांचा मृत्यू करण्यात आलेला होता सर. तर मी त्या ठिकाणी गेलो आणि मी 2 दिवस त्या ठिकाणी होतो. तर मी तिथं मेडिटेशनला बसल्यानंतर मी तिथल्या सगळ्या ऊर्जेंना कनेक्ट केलं. तर तिथं मला हे कळालं की ते जे गुरु होते त्यांच्यावर खूप भयानक तंत्र केलेलं आणि त्यांना नष्ट केलं, त्यांना मारून टाकलं. 1च दिवसात त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांना पण हे कळालं नाही की कसा काय मृत्यू झाला यांचा. 1च दिवसात झाला. आणि त्यांच्या मृत्यूनंतर 1 आठवड्यामध्ये त्यांच्या 2 शिष्यांनी आत्महत्या केली. अच्छा. मग आम्ही ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केलं की हे का झालं. मग त्या 2 ज्या आत्मा होत्या त्यांना आम्ही कनेक्ट केलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही असं हे का केला. तर त्यांचं सर खूप शॉकिंग उत्तर होतं की आमचे गुरु स्वप्नात आले आणि तिने सांगितले की मला तुम्हाला भेटायचं आहे आणि तुम्ही आत्महत्या करा. ऐकल्यानंतर आम्हालाही शॉक बसला की कोणता गुरु असं सांगू शकत नाही सर की आत्महत्या करा. कोणताही गुरु सांगू शकत नाही शिष्याला, अजिबात सांगू शकत नाही. तिने त्यांना जी सांगणारी होती ती एक निगेटिव्ह ऊर्जा होती सर. त्या ऊर्जेने त्यांना इन्फ्लुएन्स केलं आणि त्यांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलं. ते पण साधक होते? ते पण साधक होते सर. त्यातला एक साधक होता आणि एक नॉर्मल मुलगा होता. एक तो पण प्रचंड साधक होता, ब्रह्मचारी साधक होता सर. ब्रह्मचारी साधकांचा मृत्यू करणे साधारण तंत्रने शक्यच नाही सर. करूच शकत नाही साधारण तंत्र. खूप मोठी निगेटिव्ह ऊर्जा होती जिने त्याला इन्फ्लुएन्स केलं. निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला मारण्यासाठी तुमच्याच मनाचा उपयोग करते सर. तिने तिचा वीक पॉइंट ओळखला की हा कशासाठी तळमळत आहे. गुरु एक्सपायर झाले त्यांचे. तो वीक पॉइंट तिच्या ब्रेनमध्ये तिच्या स्वप्नात जाऊन तिने हे सांगितले की
तू मला भेटायसाठी तू सुसाईड कर. बर. त्या साधकाने तेच केलं. हम्म. आम्ही त्याला कनेक्ट करून त्याला विचारलं की असं का केलं, तर त्याने सांगितलं की असं असं मला गुरु आले, तिने सांगितलं. तर त्याला म्हणलं की मूर्खा, हे तुझे गुरु नाहीत, गुरु कोणताही असं सांगू शकत नाही. हम्म. आणि तो जो साधक होता त्याच्याकडे पण बऱ्याचशा सिद्धी, शक्ती, एनर्जी होत्या सर. हम्म. मग ज्याने आत्महत्या केली हा, त्याच्याकडे पण. आणि तो अहंकारमध्ये होता हम्म. की तुम्ही काय सांगालाय, माझे गुरु इतके महान आहेत की मला पहिला इथनं फ्री करा. हम्म. कारण की त्याला आम्ही कनेक्ट केलं, हम्म. त्याला ते कनेक्शन नको होतं. तो म्हणला फ्री करा मला इथनं पहिला. हम्म. तर 1 मिनिट थांब म्हटलं आणि त्याला म्हणलं की तुझ्या गुरुला बोलव आत्ताच्या आत्ता इथे. हम्म. तो आरडाओरडा करायला, गुरु गुरु गुरु. गुरु आले नाही सर. मग निराश झाला तो. हम्म. मग त्याला आम्ही समजवलं की हे तुझे गुरु नव्हते, ती एक हम्म. ऊर्जा होती हम्म. ज्याने तुला असं असं इन्फ्लुअन्स केलं आणि तुला मारून टाकलं. मग त्याचा जो अजून एक मित्र होता, जो साधक नव्हता, तो पण म्हणला मी ह्यानं सांगितल्यामुळे मी असं केलं, हम्म. माझी इच्छा नव्हती आत्महत्या करण्याची, ह्यानं सांगितल्यामुळे मी असं केलं. बर. त्या ठिकाणी सर जेव्हा त्याला हे कळलं की हे माझे गुरु नव्हते, हम्म. तेव्हा त्या क्षणी आम्हाला तो तांत्रिक कनेक्ट झाला ज्याने हा क्रिया केलेली. अच्छा, म्हणजे तो गुरु आहे असं भासून त्याला आत्महत्या करायला लावणारा तांत्रिक. हा, ज्याने क्रिया केलेली तो तांत्रिक, बर. तो तिथे लगेच प्रकट झाला हम्म. सूक्ष्मलोकमध्ये. हम्म. आणि तो प्रकट झाल्यानंतर त्यानं म्हणलं की आत्ताच्या आत्ता ह्या दोघांना तुम्ही फ्री करा. हम्म. कारण की त्या तांत्रिकला सर त्या गुरूंची आणि ह्या दोघांची आत्म्याला कब्जामध्ये करायचं होतं. बर. कारण की हे केल्यामुळे तो पॉवरफुल होणार होता. आणि गुरुची आत्मा तर त्याला मिळू शकली नाही सर. हम्म. कारण की ते इतके मोठे साधक होते हम्म. की त्यांच्यावर इतकी क्रिया करून पण ते त्याचा एक सुद्धा अंश त्याच्या हाताला लागला नाही. हम्म. त्यामुळे तो निराश होता. कारण की इतकी मोठी क्रिया करून काही शक्ती प्राप्त झालेली नाही त्याला. त्यामुळे अच्छा. त्याने त्यांच्या साधकांना निवडलं. बर. मग आम्ही त्या दोघांना समजावून सांगितलं, पण ते दोघांनी न ऐकल्यामुळं आम्ही त्यांना फ्री केलं. हम्म. त्यांना त्या तांत्रिकडे सोडून दिलं. बर. मग आता ते त्यांना त्या तांत्रिकने वश केलं नंतर. हा, वशमध्ये आहेत त्यांच्या. आणि एक मोठी चुकी काय झाली सर त्यांची की आत्म्या, तो जो मुलगा होता मेल्यानंतर त्याचं देह जाळायला हवं होतं, ते जाळलं नव्हतं. ते पुरलेलं देह. देह पुरल्यानंतर पृथ्वी तत्व जे आहे सर ते इतकं ताकदवर आहे की ते तुमची भयानक प्रचंड ऊर्जा वाढवतं. बर. म्हणून मुस्लिम धर्मातले जितके आहेत त्यांची ऊर्जा कायम प्रचंड असते. जिन्न वगैरे हे जितके आहेत यांची ऊर्जा नॉर्मल प्रेतपेक्षा भयानक असते. का? कारण की त्यांची ख्रिश्चनमध्ये पण होऊ शकेल ना. हा, ख्रिश्चनमध्ये पण. आणि ह्यांच्याच घरामध्ये नेगेटिव्हिटीचे प्रॉब्लेम जास्त असतात सर. बर. कारण की आपल्या सनातन धर्ममध्ये आपण देह सोडल्यानंतर आपण फ्रीज करून टाकतो. आपण जेव्हा जाळून टाकतो तेव्हा त्या सोलचं आणि आपलं कनेक्शनच आपण नष्ट करून टाकतो. एक कनेक्शनच तुटतं. पण त्यांची बॉडी ठेवल्यामुळं एक कनेक्शन कायम राहतं सर. बर. फ्रिक्वेन्सी कायम राहते. त्यामुळे घरात नुकसानी होण्याचं जास्त प्रमाण आहे सर. आता सध्या ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये नेगेटिव्हिटीचे जितके प्रॉब्लेम आहेत त्याचं हे पण एक कारण असू शकतं. अच्छा, तुम्ही भूत पाहिलेत म्हणजे? भरपूर सर. कसे दिसतात? एक सूक्ष्म आत्मा असते सर. प्रत्येकाचा कर्मानुसार त्याला ते सूक्ष्म शरीर मिळतं सर. मनुष्य कोणताही जेव्हा तो एक्सपायर होतो त्यानंतर त्याच्या कर्मानुसार त्याला सूक्ष्म शरीर धारण होतं सर त्याचं. आणि त्याचं सूक्ष्म शरीर हे त्याच्या जितक्या वासना अपुऱ्या आहेत, जितक्या त्याचं काम, क्रोध, मोह जसा असेल त्या हिशोबाने होतो सर. तो जितका कपटी, जितका वाईट कर्माचा असेल तितकं विद्रूप त्याचं रूप असतं सर. आणि त्याची तितकी ताकद जास्त असते. आणि सुसाईड जितके जितके आत्ताचे यंगस्टर जे आहेत ते सुसाईड करतात सर, ह्यांच्या मागं 100% निगेटिव्ह एनर्जीचा हात असतो. ते स्वतः कधीही सुसाईड करत नाहीत. त्यांना इन्फ्लुअन्स केलं जातं. सुसाईड कर, सुसाईड कर ह्यासाठी इन्फ्लुअन्स केलं जातं आतून. ते त्यांना इतकं त्यांचे आत्मबल कमजोर करून टाकतात की ते भागच पडतंय त्यांना सुसाईड होण्यासाठी. म्हणजे ते सिच्युएशन कारणीभूत नसते?
सिच्युएशन ही एनर्जी क्रिएट करते सर. बरं. ते स्कॅनिंग करतो तुमची. त्या एनर्जीला का म्हणजे ती एनर्जी त्याला आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला ती एनर्जी सुसाईड करायला लावते, पण ती का करायला लावते? तिचं काय म्हणजे त्याच्याशी काही रिलेशन असतं? रिलेशन असतं ना सर, कार्मिक रिलेशन सगळ्यांसोबत आहे. हम्म. त्याच्या होण्यामागे ही त्याचं कर्मच आहेत सर. कर्मा व्यतिरिक्त दुसरा काहीही भाग नाही, फक्त आणि फक्त कर्म. बरं. मग ही निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी आपण म्हणतो, ती तुम्हाला अशी काही वेगळी भासते का कधी? तुम्ही जे सांगता आज्ञाचक्रामध्ये आम्ही पाहू शकतो किंवा तुम्हाला ते प्रत्येक feel जण होतं? पाहू शकतो सर. बरं. आपल्या चक्रावरती थोडासा फोकस जरी केला तरी आपण पाहू शकतो सर त्या ऊर्जेवरती. आणि मी आज्ञाचक्र बरेच जणांची ओपन करून दिलेत, ज्यांनी करून त्यांनीही पाहू शकतात की ऊर्जा कशा असतात. थर्ड आय ओपनिंग ज्याला म्हणतात. हा, थर्ड आय ओपन बरेच जणांची करून ओपन करून दिलेत. दिलेत म्हणजे मला कळलं नाही. ओपन करून देता म्हणजे कसं? ती कसं होतं? ध्यानधारणा तर त्याला करावी लागेल ना समोरच्याला. नाही सर, मी आता त्या लेवलवरती पोचलो आहे हम्म. की मी थोडीशी ऊर्जा तिथं प्रज्वलित केली की ते चक्र ऍक्टिवेट होतं सर. आपली बॉडीचे पूर्ण चक्र ऑलरेडी ऍक्टिवेट आहेत, फक्त आपल्याला त्याचा कधी वापर करता येत नाही. आणि तुम्हाला जरासा फोर्स केला की सिंपल आहे सर, जास्त काही अवघड नाही. म्हणजे तुमचं आज्ञाचक्र ओपन आहे. हा, 100%. आणि तुम्ही इतरांचे सुद्धा करून देऊ शकता. हा, काय असतं आज्ञाचक्र? ते ओपन झाल्याने काय होतं? ते ओपन झाल्यानंतर सर, हा जो आपला लोक आहे ह्याच्या परेच्या ब्रह्मांडमधल्या कोणत्याही गोष्टी आपण बघू शकतो. सूक्ष्म लोक बघू शकतो. वेगवेगळे लोक आहेत सर. आतल आहे, वित्तल आहे, सुतल आहे, तलातल आहे, रसतल आहे. असे खाली असे लोक बनलेले आहेत, तसेच वर लोक बनलेले आहेत. ह्याचा आपण ट्रॅव्हल करू शकतो या लोकमध्ये. आज्ञाचक्र हे कुठेही जाऊ शकतं सर, त्याच्यासाठी कोणतंही बंधन नाही. आम्ही जेव्हा जेव्हा कोणत्याही मंदिरात जातो तेव्हा आपण मूर्तीला नमस्कार करतो, तेव्हा त्या मूर्तीची जी सूक्ष्म रूप आहे आम्ही त्यांना नमस्कार करतो. त्यांचं आणि आमचं डायरेक्ट असं कॉन्टॅक्ट असतं सर. कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर ती मूर्ती बोलायला सुरुवात करते. ते कशामुळे की आज्ञाचक्रामुळे. आपण आपल्या डोळ्यांनी फक्त ती मूर्ती बघू शकतो, पण त्या मूर्तीची पण एक एनर्जी आहे, ती बघण्यासाठी आज्ञाचक्राचा उपयोग केला जातो. अच्छा. तुम्ही सांगू शकता कुठल्या देवाची उपासना आराधना करता? मी फक्त मेडिटेशन करतो सर. स्पेसिफिक कोणत्या देवांची वगैरे असं नाही, पण माझ्या आराध्य मी शिवांना मानतो. बाकी मी म्हणजे सगळ्या धर्मांना समानच मानतो सर. मी बायबल पण वाचलेला आहे, कुराण पण वाचलेला आहे, त्यामुळे मला धर्मांमध्ये अशी भेद जाणवतच नाही. कारण की माझे आयडल जे आहेत ते रामकृष्ण परमहंस आहेत. रामकृष्ण परमहंस हे एक असे संत आहेत सर, ज्यांनी कोणता धर्मच सोडला नाही. त्यांनी हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, वेगवेगळ्या ख्रिश्चन धर्म, सगळ्या धर्मांची साधना करून फक्त साधना केली नाही तर ईश्वरत्व प्राप्त केलेलं सर. ब्रह्म प्राप्त केलं त्यांनी. माता कालीचे सर्वात मोठे साधक रामकृष्ण परमहंस, विवेकानंदांचे जे गुरु, त्यांच्याबद्दल बोलत आहे मी. त्यांना फॉलो करून साधना मार्ग करतो सर. जो काय ऑफ कॅमेरा आपण बोलत असताना तुम्ही बाळूमामाचा काहीतरी प्रसंग सांगितला होता. हा, तर साधना सुरू करण्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मी ध्यानमध्ये बसलेलो सर. ध्यानमध्ये 3 दिवस कंटिन्यू मी ध्यानमध्ये होतो. मी जेवलो नव्हतो, पाणी पिलं नव्हतं, उठलो नव्हतं. 3 दिवस मी 3 दिवस ध्यानमध्ये होतो. हा, त्यानंतर घरी संत बाळूमामा आले आणि त्यांचा जो काही भंडाऱ्याची पिशवी होती ती माझ्यावरती उधळली. हा, मला दिसले. आले, मी ध्यानमध्येच होतो. त्यांनी भंडारा उधळला आणि त्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला आणि ते गेले. त्यानंतर मी माझे डोळे उघडले, मी त्या समाधीतून बाहेर आलो आणि त्यानंतर माझी बॉडीचा जो कलर होता सर तो पूर्णपणे पिवळा झालेला. आणि हा कलर 3 दिवस होता कंटिन्यू. पूर्ण बॉडी चा कलर जो होता तो पूर्ण असा गोल्डन येल्लो असं झालेला. घरातले आश्चर्य करत होते की हा आता खराब झालाय, ह्याला कावीळ झालाय.
साधना मार्गात हा आता बरबादच झालाय. हां. त्यांना हे माहित नव्हतं की असे संत भेटायला येतात मला. आणि मी त्यांना कायम सांगत होतो की असे संत वगैरे येतात, आशीर्वाद देतात. तर त्यांना ह्या गोष्टी कधी पटल्या नाहीत. म्हणून मी काय केलं सर एक्सपेरिमेंट, की ह्यांचं ही आज्ञाचक्र उघडून द्यावं, जेणेकरून ह्यांना कळेल की मी काय एक्सपिरियन्स करत आहे. म्हणजे तुम्ही घरच्यांचे सर्वांचे आज्ञाचक्र ओपन करून दिलेत? हां, मग आमच्या मम्मीचे उघडलेत, बायकोचे उघडलेत माझ्या आणि बऱ्याचशा मित्रांचे वगैरे उघडलेत. पहिले ते तुम्हाला नावं ठेवत असतील. हां, मग हां, हे हां. ओपन झाल्याच्या नंतर त्यांनी काय एक्सपिरियन्सेस केले? त्यांना मी ध्यानला बसल्यानंतर ज्या ज्या सूक्ष्म आत्मा येत होत्या आशीर्वाद देण्यासाठी, त्या दिसायला चालू झाल्या. त्यानंतर ते आश्चर्यचकितच झाले. त्यानंतर त्यांनी तो नादच सोडून दिला, की तू हे करू नको हे म्हणायचं सोडूनच दिलं त्यांनी. बरं. त्यांना डायरेक्ट त्या सूक्ष्म आत्मा दिसायला चालू झाल्या. पण घरात तो एक प्रेझेन्स जाणवायला चालू झाला. एक असा दुर्मिळ असा वास येतोय सर. म्हणजे एक एनर्जीच वेगळी वाटते. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक स्ट्रॉंग व्हायब्रेशन येतात, की एक पॉझिटिव्हचं. तसं घरात चालू झालं. बर. अजून कुठले आत्मे येतात मग भेटायला तुम्हाला? पवित्र आत्मे भरपूर येतात सर. मी सगळ्यात पहिला ज्यांचं दर्शन घेतले ते जीसस क्राइस्टच आहेत. त्यानंतर भगवान बुद्धांचं दर्शन झालेलं आहे. बरेचसे पीर आहेत, पैगंबर आहेत, यांचं दर्शन झालेलं आहे. जेव्हा सूक्ष्म रूपामध्येच येतात सगळे. त्यांनी येतात, आशीर्वाद देतात आणि जातात. बर. सूक्ष्म लोकमध्ये रिलिजन मॅटरच नाही करत सर. हे बाहेरच वाद आहे फक्त. हा. घरच्यांचा काही एक्सपिरियन्स आहे त्यांना आज्ञाचक्र ओपन करून दिल्याच्या नंतर, किंवा तुम्ही जे सांगताय की म्हणजे जे जग पाहू शकत नाही ते आम्ही पाहू शकतो. आता तुम्ही आई, तुमच्या मिसेस या सर्वांच्या आज्ञाचक्र ओपन करून दिले, जे जगाला दिसत नाही ते पाहायला लागल्या. त्यांच्यासोबत काही घडलं असं नंतर? मुळात सर माझ्या मिसेसचं आज्ञाचक्र ओपन करण्याचं माझं कारण हे होतं, कारण की तिला ह्या गोष्टीवर विश्वासच नव्हता. तिला वाटत होतं की मेंटली हा आता खुळा झालेला आहे आणि म्हणजे वाया गेलाय पूर्ण. आता मेंटली हा खुळाच झालेला आहे. काय पण बडबड, देवता ह्याला कसं दर्शन देतील, हिची साधना इतकी प्रचंड आहे काय. तर मी यासाठी एक एक्सपेरिमेंट केला, की बायकोला सांगितलं की तू आता ध्यानला बस. आणि मीही ध्यानला बसलो. आणि मी तिला गाईड केलं की तू ह्या चक्रावरती ध्यान कर. आणि मी माझ्या ऊर्जे थ्रू तिला कनेक्ट करून तिला केदारनाथ दर्शनसाठी घेऊन गेलो. तिच्या सूक्ष्म आत्म्याला. तिची बॉडी पूर्णपणे झोपलेली होती. ती आधी ध्यानला बसवलं, त्यानंतर ती बॉडी फ्लॅट झाली पूर्ण. ती पूर्ण झोपून तिची सूक्ष्म आत्मा बाहेर निघून ती केदारनाथ मध्ये पोहोचलेली. आणि मी इथे बसून तिला गाईड करत होतो. बर. मग तिनं ते एक्सपिरियन्स सांगितला. तिला तिथं गेल्या गेल्या पहिला थंडी जाणवायला चालू झाली. तिची फिजिकल बॉडी गार पडलेली सर पूर्णपणे. जेव्हा तिची सूक्ष्म आत्मा केदारनाथ मध्ये होती तेव्हा तिची फिजिकल बॉडी पूर्ण गार झालेली. तो जो तिला एक्सपिरियन्स झाला, त्यानंतर तिची सोल जेव्हा रिटर्न आली, त्यानंतर 2 ते 3 दिवस ती पूर्ण ब्लेस मध्ये होती सर. पूर्णपणे आशीर्वादित. त्यानंतर तिने नमस्कार केला की हा ऍक्च्युअल मध्ये अशा गोष्टी आहेत. आणि त्या सोबत आलेल्या सुद्धा आहेत तुमच्या आज. जगातल्या सगळ्या बायकांचं ओरड हेच असते की आपल्या नवऱ्याने पैसे कमावेत, या अशा मार्गाला जाऊ नये. कारण नवरा कधीही हातचा जाऊ शकतो. परंतु आज त्या इथे तुमच्या सोबत आलेल्या आहेत. आणि आपण जेव्हा ऑफ कॅमेरा चर्चा करत होतो तेव्हा त्या सुद्धा, तुम्ही किती वेळ मेडिटेशनला बसता, तुम्ही कसं मेडिटेशन करता, मला कसा एक्सपिरियन्स आला, हे ऑफ कॅमेरा त्यांनी सुद्धा सांगितलं इथं. हे फार दुर्मिळ आहे. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एखाद्याला झोपून केदारनाथ हजारो किलोमीटर दूर त्यांना ते दर्शन घडून आणलं, इतकं सोपं असतं एखाद्याचा आत्मा बाहेर काढणं, त्याला ट्रॅव्हल करवणं, पुन्हा त्याच्या बॉडीमध्ये पुन्हा स्थित करणं? माझ्यासाठी सोपं होतं, कारण की सर ती माझी सोलमेट आहे. आमच्या आत्मा जरी वेगळ्या असल्या तरी ते एकामेकाशी एकदम संलग्न आहेत. नवरा आणि बायको यांची सोल जरी वेगळी असली तरी ती एकच असते सर. बॉन्डिंग तुमचं जितकं स्ट्रॉंग असेल तर ती सोल दोन नाही राहत, एकच होते.
तेव्हा मला तिच्यासोबत हा एक्सपेरिमेंट करणं खूप सोपं होतं. आणि मुळात सर स्त्रियांचं आज्ञाचक्र हे ऑलरेडी 90% जागृतच आहे. थोडासा फोकस केला त्यांनी की त्यांनी हे एक्सपिरियन्स करू शकतात. ॲस्ट्रल वर्ल्ड त्यांच्यासाठी पूर्ण ओपन आहे. पण नाही, आज्ञाचक्र ओपन होणं ठीक आहे, तुम्ही करूनही द्याल, पण बाकीची साधना तेवढी जर परफेक्ट नसेल आणि त्या निगेटिव्ह एनर्जीज त्यांना दिसायला लागल्या तर ते डिस्टर्ब नाही होणार? हा होणार की सर, 100% आजकाल होणार. जर मी रस्त्यावरून चाललोय आणि कोणी एखाद्याने जर वाईट नजरेने बघितलं तर मला दिवसभर वाटतं काय, म्हणजे ते फील गुड होत नाही. मग असं जर समजा माझं आज्ञाचक्र ओपन झालं, मला उगीचच काहीतरी निगेटिव्ह एनर्जी अशा दिसायला लागल्या, ते फील व्हायला लागले आणि ते ऑफकोर्स तेवढं सुदिंग, तेवढं प्लेसफुल तर नसेलच, ते फार भयानक असतं, भयानक. मग फार भयानक. ते सगळं एक्सपिरियन्स करायला लागल्यावर त्यांची मेंटल हेल्थ राखण्यासाठी बाकी त्यांची साधना तेवढी पाहिजे ना. होय होय होय. पण आपण सर ही जी ट्रिक एक आहे ना दुसरी, की आज्ञाचक्र एकदा त्यांना ओपन करण्याचं कळालं की तिने संकल्प घेऊन ते बंदही करू शकतात आणि त्यांना जेव्हा ते यूज करू शकतात. काय करता, म्हणजे मला फार आता हे उत्सुकता लागली की तुम्ही आज्ञाचक्र ओपन करण्यासाठी काय करता, जर सांगू शकलात तर. मी फक्त एक ऊर्जा प्रवाहित करतो तुमच्या आज्ञाचक्रावरती, जी इतकं स्ट्रॉंग व्हायब्रेशन देते की तुमच्या आज्ञाचक्रावरच्या ज्या लेयर्स असतात त्या पूर्णपणे मेल्ट होतात. एकदा का त्या लेअर मेल्ट झाल्या की तुमच्याकडे ती किल्ली आली की तुम्ही ते चक्र ओपन आणि क्लोज करू शकता. फार काही मोठी प्रोसेस नाही आहे सर. किती वेळ लागतो या प्रोसेसला? ह्या प्रोसेस करण्यासाठी सर्वात आधी सर आत्मबल पाहिजे, विश्वास पाहिजे, त्यांना थोडंफार नॉलेज पाहिजे अध्यात्माचं, चक्रांचं. कुंडलिनी योग आहे सर हा. कुंडलिनी योग थ्रूच हे सगळं करू शकतो आपण आज्ञाचक्र ओपन वगैरे. आपली कुंडलिनी जी शक्ती आहे तिलाच जागृत करून आपण आज्ञाचक्र ओपन करू शकतो. ओके. बाकी म्हणजे आता एवढे मोठमोठे संत आपल्या भारतात, खास करून महाराष्ट्रात होऊन गेले, ज्यांची कुंडलिनी जागृत असेल किंवा कुठल्याही एखाद्या मार्गाने त्यांना ब्रह्मज्ञान झालं असेल किंवा आत्मज्ञान झालं असेल, तर अशी जी काही लोक आहेत त्यांना ते पण असं करू शकत असताना सुद्धा त्यांनी का बरं केलं नसेल का? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय होतं की जे ज्ञान मला आलेलं आहे फार कठोर क्रियेतून, त्या साधनेतून आज्ञाचक्र माझं ओपन झाले, तर मला करता येत असेल तर दुसऱ्याचं एवढं इझिली करून दिलं पाहिजे? नाही सर, नाही दिलं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याचे कर्म, बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात. कारण की तो आज्ञाचक्राचा चुकीचाही वापर करू शकतो. बरोबर, तेच मला विचारायचं. चुकीचाही वापर केल्यानंतर आज्ञाचक्र ब्लॉक होतं सर तिथेच, किंवा त्या आज्ञाचक्रावरती एक अशी वाईट ऊर्जा येऊन बसते जी त्याला मिसगाईड करते. आणि जर का आज्ञाचक्रावरती एक चुकीची ऊर्जा येऊन बसली, मिसगाईड करायला चालू झाली, त्या व्यक्तीचा सर्वनाश झाला. आताचे जितके तांत्रिक आहेत हे त्याच कॅटेगरीतले आहेत सर. त्यांच्या आज्ञाचक्रावरती त्यांनी एक नेगेटिव्ह ऊर्जा ठेवतात आणि ते ह्या सगळ्या गोष्टी बघू शकतात. तुम्ही मगाशी बोललात की कोणीही आत्महत्या करत असताना ते स्वतः करत नाहीत, त्यात कुठली तरी एक निगेटिव्ह एनर्जी त्यांना प्रवृत्त करते आत्महत्या करण्यासाठी. मग आजकाल हे प्रमाण फार वाढलेले आहे, आत्महत्येचं प्रमाण. आणि आत्महत्या केल्याच्या नंतर एकतर एखादा व्यक्ती मरतो म्हणजे काय होतं, आणि हे फोर्सफुली मरणं म्हणजे आत्महत्या करणं नेचरच्या विरोधात. ते मरणं, मग ते त्या एनर्जीचं, त्या आत्म्याचं काय होतं पुढे? काही तुम्ही आता हे पाहताय सगळं, मला फार उत्सुकता वाटते. खूप दुःख वाटतं सर. आम्ही जेव्हा हे बघितलं की एक सुसाइडल एनर्जी जे आहेत त्यांच्यासोबत खूप वाईट होतं सर. सर्वात पहिला हे होते की रोज त्यांच्यासोबत ती क्रिया आत्महत्याची घडते सर, सूक्ष्म लोकमध्ये. रोज घडते म्हणजे? रोज घडते म्हणजे सर आत्महत्याचं जे वेदना होत्या त्या 100 पटीनं वाढून ती क्रिया, आता आपण झोपल्यानंतर उठतो तसं रोजचा दिवस त्यांचा एकच लूप मध्ये अडकतात सर त्यांनी. बरं. आणि रोज त्यांच्यासोबत आत्महत्या होते त्यांच्या सूक्ष्म शरीरासोबत, आणि त्याची पीडा ही 100 पट भयानक असते. नॉर्मल पीडा, जो नॉर्मल आत्महत्या करून त्याला जी पीडा होत आहे त्याच्यापेक्षा 100 पट पीडा जास्त होते. आणि रोज होते.
हे लूप मध्ये चालतं सर, कितीतरी वर्ष चालतं. त्यानंतर त्यातनं फ्री झाल्यानंतर ज्या एनर्जीनं त्याला इन्फ्लुएन्स केलेली ती आपल्या ताब्यात घेते त्या एनर्जीला. बर. आणि हे ती एनर्जी का करते? तिची पॉवर वाढवण्यासाठी. तिची पॉवर वाढवण्यासाठी. बर. मग त्या एनर्जीचं काय होतं, ज्या एनर्जीने याला मारून त्याची एनर्जी ताब्यात घेतली? ती एनर्जी ग्रुपमध्ये काम करते सर. ग्रुप असतो त्यांचा खूप मोठा, आणि अशा ग्रुपना आपल्या ताब्यात करून ठेवतो तो म्हणजे तांत्रिक. बर. मग हा तांत्रिक त्या एनर्जीचं काय करतो, त्या ग्रुपचं काय करतो? चुकीच्या कामासाठी चुकीच्या कामासाठी वापर करतात. जसं की तिने ते चांगलं काम कोणतं करणारच नाहीत ना सर. त्यांची वृत्तीच एक भयानक झालेली असते. करू शकतात ते, असं नाही की ते काही करू शकत नाहीत. कित्येक सुसायडल थॉट घरातल्यांची खूप मदत करतात सर. ते घरातल्यांना निगेटिव्ह एनर्जी पासून वाचवण्याचं काम सुद्धा करतात. बर. कित्येक सुसायडल थॉट, सुसायडल ज्या एनर्जी आहेत त्या घरातल्यांना प्रोटेक्शन करण्याचं पण काम करतात. हा, कारण त्या सूक्ष्मलोकमध्ये त्यांना माहिती होतं सगळी. एकदा का त्या सूक्ष्मलोकमध्ये त्यांनी गेल्यानंतर त्यांची ऊर्जा ही प्रचंड वाढते. अच्छा. त्यांना त्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपोआप व्हायला चालू होतं. कसं लढायचं किंवा कसं ग्रुप करून राहायचं. ते बरेचसे टोळीमध्ये असतात सर, आणि यांची कम्युनिटी खूप मोठी आहे. आपले जसे प्राईम मिनिस्टर आहेत तशी कम्युनिटी आहे. त्याखाली कॅबिनेट मंत्री, त्याखाली असे सरपंच, असे पूर्ण असे यांचे ग्रुप आहेत सर. एक साधारण चुडेल तिच्या अंडर 100 प्रेत असतात सर. बर. एक चुडेलच्या अंडर 100 प्रेत असतात. त्यांच्या टोळ्या असतात का? टोळ्या असतात सर. पूर्ण नॉर्मल एंटिटीज ज्या असतात त्या ऍड होतात लगेच ग्रुपमध्ये. आणि त्या ग्रुपमध्ये ऍड होण्याचं कारण असतं की त्यांना मिळणारा भोग. आजकाल सर जे रस्त्यावरचे ऍक्सिडेंट आहेत त्यामध्ये 90% हात हा नेगेटिव्ह ऊर्जांचा आहे सर. हे मी गॅरंटेड सांगतो सर. हो, एखादा रस्ता जो असतो आणि एखादं वळण असं असतं की तिथे खूप सारे अपघात होतात. तिथे लिहावं लागतंय की अपघाती वळण आहे सावकाश. त्या वाटच पाहत असतात की असा एखादा व्यक्ती घावा ज्याचा आपल्याला सोल कॅप्चर करता येईल. आणि प्रत्येकाचा नाही करू शकत सर. ज्याचे कर्म वाईट आहेत किंवा ज्याच्या नियतीमध्ये लिहिलं आहे की हाचा ऍक्सिडेंट, ते त्यांना कॅप्चर करतात. पूर्ण सगळे विधिवत आहे सर. ते असं होणारच. तुमचा कधी सामना झालाय अशा या टोळीसोबत, ग्रुप सोबत? हा सर, आदमापूरला मी आणि माझा एक मित्र गेलेलो. आणि आदमापूरहून येताना कागल MIDC लागते सर. कागल MIDC मध्ये 2 व्हीलरवर आम्ही होतो 2 जण. आणि एक स्पिरिट मागे बसली. माझा मित्र गाडी चालवत होता आणि मी मागे होतो. आणि नुकतीच माझी नवरात्रीची साधना संपलेली. नवरात्री माझे पूर्ण झालेले, 9 दिवसाची साधना माझी होती ती पूर्ण झालेली. मी आदमापूरला जाऊन रिटर्न येत होतो. तर ती स्पिरिट, आदमापूर म्हणजे बाळूमामाचं ठिकाण, बाळूमामाचं दर्शन करून रिटर्न येत होतो. ती स्पिरिट मागे बसून येत होती सर आमच्यासोबत. ते माझ्या मित्राला दिसलं आणि मला पण दिसत होतं. मला दिसलं, मी इग्नोर करतो सर, कारण की रोज एक्सपिरियन्स होत राहतात. तेव्हा मी इतकं जास्त नाही लक्ष देत त्या गोष्टीकडे. ठीक आहे, आल्या, मी तिला नंतर कनेक्ट करतो की काय काम होतं किंवा तुझी काय इच्छा आहे. त्यानंतर मी त्या सोलला फ्री करतो, मुक्त करतो मी. त्यानंतर त्याने जेव्हा बघितलं, त्याला स्पष्ट असा फिमेलचा हात दिसत होता. कोणाला? मित्राला. हात म्हणजे असा नाही की सर तो सूक्ष्म होता, तो स्थूल हात दिसत होता त्याला. ती त्याला असं मागून असं पकडण्याचा प्रयत्न करत होती. तो एकदम भिवून मला असं सांगितलं की काय पण कर, हे पण हिला पहिला साईडला कर, मी गाडी कुठं तर घालीन. मी त्या सोलला कनेक्ट केला आणि तिला लगेच तिथल्या तिथं फ्री केलं. असे बरेचसे एक्सपिरियन्स आहेत सर. नाही, इतकं इझिली होतं? काय झालं म्हणजे ते त्यात थोडंसं विस्तृत सांगू शकाल की काय केलं तुम्ही? ती काय बोलली, कसं फ्री केलं? ती सोल जाणीव करून देत होती त्याला. आम्ही तिच्या एक टायमिंग असतं सर, त्यांचं टायमिंग पिरियड, त्यामध्ये ते फार जास्त ऍक्टिव्ह असतात. ती एक पांढरी साडी घातलेली एक फिमेल होती, एज 35च्या आसपास होतं तिचं. तिनं मी कनेक्ट केलं म्हणजे सर, मी फक्त आज्ञाचक्रावरती फोकस लावल्यानंतर ती समोर येऊन उभा राहते. मग तिच्यासोबत संवाद साधायचा की काय किंवा तुझी काय इच्छा आहे. त्यानंतर ती
अशा सोल बऱ्याचशा असतात सर ज्यांना फ्री व्हायचं असतं आणि त्यांना माहितीच नसतं की फ्री कसं व्हायचं. त्या एका लूपमध्ये अडकलेले असतात. त्यांना फ्री करणं खूप सोपं आहे सर. त्यांना एक प्रकाशाचा मार्ग दाखवायला लागतो. त्या प्रकाशामध्ये ते आपोआप फ्री होऊन जातात. किंवा एक मोक्षधाम म्हणून एक ठिकाण आहे सर. मी मोस्ट ऑफ नाही मोक्षधाम बरेचसे आहेत सर, बरेचसे आहेत. मी डिटेलमध्ये ते ठिकाण नाही सांगू शकत सर. मी त्या ठिकाणी त्यांना फ्री करून टाकतो. आता चित्रपटांमध्ये वगैरे पाहिलं जातं की असे जे एखाद्या हिरोईनला, मुलीला भूत बाधा झालेली असते किंवा आणि त्याच्यानंतर त्याला फ्री करण्यासाठी फार काही पापड पेलावे लागतात. म्हणजे तो आत्मा फ्री होत नाही त्याच्यातून, तो घर त्या आत्म्याचं असतं असं सांगितलं जातं. ह्या सगळ्या कहाण्या म्हणजे याच्या मागं तुम्हाला काय वाटतंय? कसं आहे सर, आपल्याला ही बॉडी चालवण्यासाठी आपलं आत्मबल महत्वाचं आहे. ज्या व्यक्तीचं आत्मबल कमजोर आहे, जो मानसिकरित्या कमजोर आहे खूप, त्याच्यावरतीच ह्या ऊर्जा हवी होऊ शकतात. ती आपल्या रिमोट कंट्रोलचा ऍक्सेस आपल्याकडे घेते. हे ज्या बॉडीचा ऍक्सेस आहे तो पूर्ण आपल्याकडे घेते. आणि हे फक्त आपलं आत्मबल कमजोर असल्यामुळं. बऱ्याचदा पाहिलेलं नाही की एखादा व्यक्ती आहे त्याला आयुष्यात तसा एक्सपिरियन्स कधीच होत नाही आणि एखादा असतो की त्याला मी शेतात गेलो, मला तिथं तसा अनुभव आला. असं बऱ्याच आपल्या आजूबाजूला पण तशा गोष्टी सांगणार आहेत. पर्सनली माझं उदाहरण घ्यायचं, मला आयुष्यात अजून तसा एक्सपिरियन्स कधीच आला नाही किंवा होत नाही. तर म्हणजे असं का असतं की एखाद्याला तो होतो आणि एखाद्याला नाही होत? हे फक्त आत्मबलामुळे होतं की दुसरे पण काही फॅक्टर्स असतात त्याच्यामध्ये? जर तुम्ही ही बिलीव्ह सिस्टम तुमच्या आतमध्ये सर ठेवला की अशा गोष्टी असू शकत नाहीत, तर तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला कनेक्टच नाही होणार सर. नाही, मी पॉसिबिलिटी सुद्धा घेऊन आहे की असू शकतील, कारण एक एनर्जीला मानणारा मी व्यक्ती आहे. सायन्सने पण सांगितलं की एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड. तर ते एनर्जीला मानणारा मी सुद्धा आहे, पण ते मला कधी तो फील तसं झालं नाही. अर्थातच मी खूप ठिकाणी राहिलो, गाव असेल, इकडे असेल, म्हणजे असं जिथं जिथं लोकांनी सांगितलं की इथं 100% आहे अशा ठिकाणीही बऱ्याचदा जाऊन आलो. तर मला कधी असा एक्सपिरियन्स वगैरे कधी झालेला नाही. मग मला तेच विचारायचं की फक्त आत्मबल असू शकतं की दुसरं पण काही फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये? आहेत की सर. आपला फोकस सर इतका जागृत पाहिजे की, कारण की त्या इतक्या सूक्ष्म आहेत. एक प्रेत जर घेतला सर, तर तो एक केसचा 1000 भाग केल्यानंतर त्यातला एक तुकडा आहे, तो इतका सूक्ष्म आहे सर. जसा बॅक्टेरिया बघण्यासाठी सर टेथोस्कोप लागतो आपल्याला, जो मायक्रोस्कोप लागतो, तशा तितक्या सूक्ष्म आहेत. त्या बघण्यासाठी सर दिव्य दृष्टी पाहिजे. दिव्य दृष्टी ज्याला असेल त्याला तो तुरंत तो एकदम लगेच कनेक्ट होणार त्या गोष्टींसाठी. आणि आपण थोडा जरी फोकस आपल्यात जागृत केला की नाही ह्या गोष्टी आपल्याला बघायच्याच आहेत, तर बघू शकतो सर. माझ्याकडे काही असे नुसके आहेत ज्याने तुम्ही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बर, चर्चा खूप रंगते आणि अजून चर्चा झाली तरी मला हरकत नाही. मला सुद्धा माझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, परंतु आपण एक पॉडकास्टचं ड्युरेशन ठेवलेलं असतं, त्यामुळे आज आपल्याला थांबावं लागेल. फक्त एक प्रश्न विचारतो. अर्थातच हा पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर बऱ्याच प्रेक्षकांना, बऱ्याच लोकांना एकतर तुमच्याकडे पाहून तुमचं वय कमी आहे आणि हे सगळे एक्सपिरियन्सेस तुम्हाला कसे आले हा एक प्रश्न येईल. आणि ज्यांचा अशा गोष्टीवरती बिलकुल विश्वास नाही, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, अशा काही कमेंट येतील, त्यांना आत्ताच तुमच्याकडून काय उत्तर आहे? ज्यांना पण असं वाटतं की ह्या गोष्टी असू शकत नाहीत, त्यांना मी एक छोटीशी टेक्निक सांगतो सर. त्यांनी मेडिटेशनला बसावं आणि त्यांचं ध्यान फक्त स्वतःवरती केंद्रित करावं. त्याने फक्त पालथी मारून बसावं आणि इथून आपल्या आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाला सर ज्याच्या त्याच्या मागे एकतर निगेटिव्ह एनर्जी किंवा एकतर पॉझिटिव्ह एनर्जी दिसणार, 100% गॅरंटेड. फक्त तिने हा एक्सपेरिमेंट करावा. तिने असं बघण्याचा प्रयत्न करावा की आरशातून स्वतःला बघत आहेत. ओके, आपण जसं आरशात बघतो स्वतः तसं डोळं झाकून आपण आरसा आपल्या समोर आहे, त्या आरशातून आपण फक्त स्वतःला बघत आहे, असं जेव्हा बघायचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांना सर एक्सपिरियन्स येणार 100%. ठीक आहे.
धन्यवाद. खूप सुंदर चर्चा झाली. साधना मार्गातल्या ज्या काही विविध अनुभव तुम्ही या ठिकाणी शेअर केलेत त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की हा पॉडकास्ट तुम्ही आत्ता इथपर्यंत पाहिलाच असेल, जर हे माझं वाक्य तुम्ही ऐकत असाल तर. सनातन धर्माने आपल्याला मेडिटेशन, साधना हे सगळे प्रकार दिलेले आहेत. काही गोष्टी जरी अविश्वसनीय वाटत असतील, एखाद्या व्यक्तीने जर ती गोष्ट पाहिलीच नाही तर ते अविश्वसनीय वाटणं किंवा त्याच्यावर विश्वास नसणं हे अगदी साधारण आहे. प्रत्येक जणाला त्याची परमिशन आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. परंतु या सगळ्या गोष्टी ऐकून, अनुभवून मला सुद्धा थोडंसं थ्रिल वाटलं या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि अर्थातच प्रत्येकाने थोडंसं जगाकडे उघड्या डोळ्याने पाहण्यापेक्षा बंद डोळ्यांनी स्वतःच्या आत पाहणं फार गरजेचं आहे. मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे. बाकीच्या ज्या काही एंटिटीज आहेत, डार्क एनर्जी असो, निगेटिव्ह एनर्जी असो, भूतबाधा, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष न देता परंतु मेडिटेशन, साधना, ध्यान, धारणा या सगळ्या गोष्टींवरती मात्र फोकस करावा अशी माझी प्रेक्षकांना विनंती आहे. आकाशजी, तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन, किंवा तुम्हाला अजून काही विशेष सांगायचं आहे? खूप मस्त वाटलं सर इथे. आणि सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की कोणती एनर्जी असू दे, प्रत्येकाने ध्यान आणि साधना करावी. ते या एनर्जीतून फ्री होतील सर. ध्यान आणि साधना कलियुगामध्ये तुम्हाला स्वस्थ, सुंदर आणि सुखी आयुष्य जगायचं असेल तर हा त्याचा एक मार्ग आहे. ध्यानामधून जात होतो. आणि एवढंच सांगायचं आहे. बाकी हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, काहीही तुमच्या मनामध्ये या पॉडकास्टला घेऊन क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारू शकता. दुसरी गोष्ट, ज्यांना कोणाला लॉंग पॉडकास्ट बघण्याची इच्छा नसते, आवड नसते किंवा वेळ नसतो, अशा लोकांसाठी आम्ही राजमंच क्लिप्स नावाचं एक दुसरं चॅनल आहे. त्याच्यामध्ये आम्ही याच लॉंग पॉडकास्टच्या छोट्या छोट्या क्लिप्स कापून त्याच्यामध्ये टाकत असतो, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त नॉलेज मिळावं. त्या चॅनलला सुद्धा फॉलो करा. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. इथून पुढे तुम्हाला कुठल्या विषयावर आणि कुठल्या गेस्टसोबत पॉडकास्ट ऐकायला, बघायला आवडतील ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगत जा. आम्ही त्या लोकांना, त्या विषयाच्या पाहुण्यांना या मंचावरती आणण्याचा प्रयत्न करत राहू. तोपर्यंत या पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र करत जा. जेही तुम्हाला वाटलं आम्ही सुधारणा करत जाऊ. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.